आपण नेहमी असं म्हणत असतो, की मला हे मिळवायचं आहे, मला ते मिळवायचं आहे, मला हे बघण्याची इच्छा आहे किंवा माझी ही इच्छा राहून गेली. तर अशा प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात आणि ही इच्छा आहे म्हणजे तरी काय? तर इच्छा म्हणजे आत्यंतिक आशादायी प्रबळ असा विचार म्हणजे इच्छा आहे. जे आशावाद कुठेतरी जीवनामध्ये आपण ठेवून जीवनामध्ये मार्गक्रमण करत असतो. तर दुसरं असं की इच्छा ही अ, मनुष्याला अंतर्बाह्य बदलणारा जो मूलस्रोत जो आहे त्यालासुद्धा इच्छा असं म्हणतात. म्हणजे प्रत्येक मनुष्य हा काहीतरी जीवनामध्ये त्याची इच्छा असते की आपल्याला हे मिळवायचं आहे, आपल्याला आपण ते केलं पाहिजे. मला असं मिळवण्याची इच्छा आहे, मला पर्यटनाची इथे जाण्याची माझी इच्छा आहे. तर हा जो आशावाद जो आहे, हा आशावाद जी विचार हा आशावादी विचार म्हणजेच इच्छा आहे. तर मग ही इच्छा आयुष्यामध्ये पूर्ण करण्यासाठी किंवा त्याला फलश्रुती ज्याला म्हणतो, की ते करण्यासाठी मनुष्य सतत धडपड करत असतो, तो धावपळ करत असतो आणि ते मिळवण्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो. तर मग ही इच्छा फलश्रुती करण्यासाठी केवळ देहरी हरी खटल्यावरी हो म्हणून चालणार नाही. तर त्यासाठी काहीतरी प्रयत्न आपल्याला करावा लागतील. मग ही इच्छा फलश्रुती करण्यासाठी काय आवश्यक आहे? तो दुर्दम्य असा आशावाद हा प्रत्येकाला असणं आवश्यक आहे. तर आशावाद म्हणजे काय? की दुर्दम्य आशावाद की मला ऑप्टिमिस्टिक असलं पाहिजे. आपण नकारात्मक विचार त्याच्यामध्ये कुठलेतरी आणू नये. कारण ऑप्टिमिझम ज्याला म्हणतात, की आशावादी असणं, या आशावादावरतीच आपण त्या इच्छेला तुमच्या पूर्ण आपण करू शकतो. दुसरं सकारात्मक विचारशैली आपल्याला फार अत्यंत गरजेची आहे, की कारण अनेक संकट येतात, अनेक लोकं तुम्हाला विचलित करू शकतात. तर तुम्हाला तर कुठेतरी ज्याला निगेटिव्हिटी जो आहे, निगेटिव्हिजम जो आहे तो येता कामा नये. तर आपण प्रचंड सकारात्मक त्या गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. कारण ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक करता त्यावेळेस तुम्ही त्या ध्येय तुमचं साध्य करण्यासाठी निश्चितच तो सकारात्मक विचार हा कामी येतो. तिसरं असं की केवळ सकारात्मक विचार जरी असले तरी केवळ मी बोललो की प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला करावं लागेल. खूप मेहनत आपल्याला तिथं कराव्या लागेल. कोणाला काही जे काही महत्त्वाकांक्षी असेल तुमच्या आयुष्यामध्ये, जी काही इच्छा असेल त्याच्याकरता प्रचंड मेहनत करण्याची तयारी आपल्याला ठेवावी लागेल. की असं म्हटलं जातं की "प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे." म्हणजे सांगायचं तात्पर्य की ते ध्येय साध्य करण्यासाठी किंवा इच्छेच्या फलश्रुतीसाठी वाटेल ते प्रयत्न, हार्ड वर्क ज्याला असं आपण म्हणतो ते केलं तर आपल्याला त्याच्याकरता हे करावं लागते. आणि सहनशीलता, कमालीची सहनशीलता या इच्छेच्या फलश्रुतीसाठी आपल्याला ठेवावं लागेल. की जे आपलं ध्येय आहे तो ध्येय आणि ते मिळवण्यापर्यंतचा जो प्रवास आहे, या प्रवासामध्ये कुठेही विचलित न होता सहनशील आपल्याला ठेवावं लागेल. कारण आपण हे सगळा प्रवास करत असताना अपयश हे नक्की येतं. तर यामध्ये खचून न जाता पेशन्स ज्याला म्हणतात आपल्याला, हे पेशन्स आपल्याला ठेवता येईल. आणि समस्यावर मात करत ध्येयाकडे जाण्यासाठी निवडलेल्या जी तुमची वाट आहे त्याच्यावर निष्ठा असायला हवी. किंवा एखादा आपला व्यक्ती हा वेगळ्या वाटेने गेला आणि तो यशस्वी झाला म्हणून तुम्ही जो निवडलेला जो मार्ग आहे तो काहीतरी वेगळा मार्ग आहे किंवा हा मार्ग आपण चुकीचा निवडला किंवा हा मार्ग आपण निवडायला नको होता किंवा या क्षेत्रामध्ये जास्त संधी उपलब्ध नाहीत किंवा हे काम हे दुय्यम दर्जाचं आहे, असं कुठेही मनात न येता जो मार्ग आहे त्या मार्गावर ती निष्ठा ही कायम ठेवली तर आयुष्यामध्ये यश हे निश्चित मिळतं. म्हणून इच्छेच्या फलश्रुतीसाठी या सगळ्या गोष्टीने जर मार्गक्रमण जर झालं तर निश्चित आपण यशस्वी होऊ.